पोरगी नाचती लग्नात, डीजे पुढं चुम्मा दे गाण्याला, आणि तिच्याही पहा ती दरिद्री वरून म्हणती काय माई गुड्डी ताल धरती. तुझी गुड्डी जाऊ एखादा गड्ड्या घेऊन पळून जाईन तो कळन तुला. फटकावली पाहिजे धरून. 12वीला पहिले आलेल्या मुलीला 99.6 मार्क आहेत. क्वालिटी आहे का काय? आणि आपली गुड्डी 6 तास अभ्यास करते रोज. 42% मार्क पडले गुड्डीला. मग गुड्डी वाचिती काय? गुड्डीची आई. गुड्डीला म्हणलं का कपड्याला घाला का स्टडी, भांडे घासू लाग स्टडी. अरे गुड्डीला सेपरेट खोली. आईनं म्हणायचं मोठ्यानं बोलू नका बरं, गुड्डी स्टडी करती. एक दिवस खोलीत राहिली, गुड्डी गेली. भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली, गुड्डीच गेली. महाराज हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. आठवड्यातून एकदा पोलीस गाडी कॉलेजवर आणावं लागते. कॉलेजचं वातावरण तुम्हाला वाटतं का योग्य राहिलंय? याला कारण ऐका, सगळेजण पुढारी बिडारी ऐका. 9वी पर्यंत परीक्षा नाही, म्हणजे नापास नाही. ते कार्ट कितीला गेलं? 10वीला. 10वीला 20 मार्क शाळेत आहे. ते कितीला गेलं? 11वी शाळा पुढाऱ्यांच्या असल्यामुळे बंद नापास करता येते नाही पोरं. कितीला गेलं? 12वीला 30 प्रयोग प्रॅक्टिकल आहे. हे उतटले का म्हणून नापास होत नाही. बापाला ते खात नाही आणि पुरीच्या आईला प्रेम नाही. मुलींचे मोबाईल जरा आठवड्यातून एकदा चेक करी जा. त्याच्या रिंगटोन तपासा, सिम तपासा. 3 सिम आहेत त्याच्यात. तुम्हाला एकच नंबर माहिती आहे, 2 नंबरांना घरात रेंज नाही. मुलीचे व्हॉट्सअप तपासा, त्याच्या रिंगटोन तपासा, व्हॉट्सअपचे मेसेज तपासा. आणि हे तपासायलाच पाहिजे. फटकावली पाहिजे पोरगी धरून. मुलीच्या मोबाईलमध्ये आपल्यासारखे नंबर नसतात, किसन पाटील, भिका पाटील. नाही, त्यांचे ते खुणा असतात. महत्वाचं असेल तर 1 स्टार, त्याच्यापेक्षा महत्वाचा 2 स्टार, ज्याच्याबरोबर पडूनच जायचं 3 स्टार. हो. आणि मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत, सज्जन आहे तो. सायलेंट असतो, सायलेंट. फक्त कण होतो घरात, कण होतो. तिचा बाप म्हणला ती. मग तिच्याही म्हणती मला अंदाज आलताच बर का. जाऊ द्या आता बसलेले माणसं, मी तुमच्या मुलासारखा आहे. हा तुम्हाला विनोद वाटतो? हा टाइमपास आहे? याला कुठंतरी बदल व्हायलाच. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला. मी तुमच्यातलाच आहे ना. मी फक्त उभा तुम्ही बसेल. आज एक वाक्य सांगा, हे इंद्रिकडचं कीर्तन कधी महाराज म्हणून ऐकू नका. महाराज उलथू द्या, मरू दे तिकडे. मी तुमचा मुलगा म्हणून सांगतो, हे आज सत्य आहे, उद्या सत्य आहे. आज आपल्या माणसांना आपण थोडंफार जर बोललं नाही, संपलं जग. जमिनीचे बाजार वाढले, बहिणीने भावावर दावा लावला. कोण राहिलं तुमचं? कोण राहिलं? कोण बोला. हे मित्र वाटतं तुमच्या मागायचे हिंडत आहेत ना. हे फक्त तुम्ही पाजिता म्हणून हिंडत त्या. पाजू नका, हे मौतीला सुद्धा येणार नाही. लोक आहेत, उमेदवार फॉर्म भरायला अख्खं गाव, प्रचाराला अख्खं गाव. उमेदवार पडला, एकटा घरी आला, कार्यकर्तेच गायब झाली. जगाला काही घेणं नाही महाराज. गावठी भाषे सांगू, भुईमुगाच्या शेंगात दान आहे तर त्याचा मुक्काम पोत्यात आहे. तुमचा खिस्सा गरम आहे तवर हे जग आहे. आणि हे मित्र जे आहेत ना, हे फक्त तुमच्या इस्टेटीला गिराईक लागेपर्यंत आहे. एकदा तुमची आखी इकली ना, ही नालायका मौतीला सुद्धा येणार नाही. जगाला काय घेणं नाही महाराज. सगळं अयोध्या रडत होती. मग कोणी म्हणलं का रामाला वनवासाला जाताना आम्ही जातो? म्हणलं उलटे पुसून द्यायला आले गावाच्या बाहेर. वा, आदर्श पोरगा आहे, जाय भाऊ. महाराज फक्त महाराज राम वनवासाला गेल्याचं दुःख फक्त 2च माणसांना झालं. एक कौशल्याला आणि एक दशरथाला. काय अयोध्येला दुःख झालं? तात्पुरती अयोध्या तेवढी म्हणली बाबा, सगळे रडले. मग बरं नाही गेले 2-5 जण संघ.
ही भामटेगिरी आहे. एखाद्याची बायको तो एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मरू द्या बरं, केवढं ना बोंबलं ती बाई. देवान तुझी रांडरणकीन झाली मेल्यानं मला का न्यालन, त्यांना काला न्यालन, मला काला ठुलं ना. आता माझ्या जगण्यात काय मजा राहिली, मी जगून तरी काय करू. नवरा मेला का नवरा जळत असताना ती आगी वडी आणि 2 बाया तिला मागं वडी द्या. थोडी जाळा जवळ नाही आणि ढिल्ली करा बरं, अशी ढिल्ली करायची. ती चिंगाड घर गाठीन. ती म्हण नको बाई, पप्याचा बाप माझ्या दिवसा सुद्धा सपना द्यायला लागला का. बामठ्याची दुनिया आहे का जगाल. हे हे एखाद्याची बायको तरुणपणात मरू द्या, म्हणजे मरू नाही पण मरू द्या. आणि बायको बायकोला जपा. आता हे लग्न बायको मिळणार नाही. आता हे लग्न न झालेले जे आहेत ना, तुम्ही आता नवर देऊ ना म्हणा, तुम्ही तो नाच जवळजवळ सोडूनच द्या. आता तुम्ही आता असंच मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवा, बायको नाही मिळणार. तुम्ही आता असेच बजाव. सुनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का. सुनूचा आहे पण तुझ्या बापाचा नाही ना तुझ्यावर. बायको नाही मिळणार. का नाही मिळणार उत्तर सांगतो ना. तहसीलदार कोण आहे? मुलगी. प्रांत मुलगी, कलेक्टर मुलगी, आमदार मुलगी, खासदार मुलगी, राष्ट्रपती मुलगी, सगळ्या कंपन्यांचे मॅनेजर मुली. आता टोल नाक्यावर सुद्धा हिशोबाला कोण आहे? मुली. मग आता मुलगी तहसीलदार आहे म्हणल्यावर तिला 1.5 लाख पेमेंट आहे 7व्या आयोगानं. तिला 90% मार्क आहे, मग तिला 95% नवर देऊ नको. तुम्हाला त्यापैकी कोणाला 95 येतं? बॉटवर कर, एका मिनिटात बायको देतो मी तुला, एका मिनिटात. मला उतरून सुद्धा देऊ नको, लगेच बायको घे. मग आता तुम्ही 48ची अगरबत्ती कुठं लावतो तुम्ही? असेच आता बायका नाही मिळणार तुम्हाला. आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय आहे, मामाची मामीची पूजा. आता मामाच आपला पांडुरंग आणि मामीच आपली रुक्मिणी. बायको नाही मिळणार तुम्हाला. तुझ्या मामाला मुलगी आहे का? तो लहान लहान हात बांधेल. मामाला मुलगी आहे का? आहे. किती आहे? 1, 3, 2 आहे का? आणि तुम्ही भाऊकीचं नाही 3 आहे का? 1 मेला. तुझ्या मागचा तुझ्या मामाला मुलगी आहे का? नाही का? मामाचंच लगीन झालं नाही. मामाच मोकळाय आता का? माझं कीर्तन ऐकून गेल्यावर सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला. काय बधीर होतो तो, बधीर. एकटाच हसतो घरी गेलो होतो. आणि त्याला 6 महिने अटकन बीपी येत नाही. तुझ्या मामाला मुलगी आहे का रे? तुला ना मामाला मुलगी आहे का? किती आहे? 1 टन. तुला भाऊ आहे का? किती आहेत? एकच भाऊ आहे. तू एकटाच आहे का? कल्याण. नशिबाने रे भाऊ, नशीब. नाही तर बायको. पोरांचे बाप सध्या नुसते टेन्शन मध्ये आहेत. पुरीचा बाप रिलॅक्स आहे सध्या. पोऱ्याचा बाप उलटा पुरीच्या बापाला म्हणतो राम राम, तुम्हाला यंदा नाही, तो तिकडे देवाला सोडवो आम्हाला नको. मग पोऱ्याचा बाप काय म्हणतो माहिती का? टच करणं आपलं काम आहे. तो म्हणला टच नको, धक्का नको, तू यंदा नकोच. मग आता पुरीच्या बापानं आता इंद्रिकरचं कीर्तन ऐकल्यामुळे ते हुशार झालंय. ते आता डायरेक्ट काय म्हणतो माहिती का? कर्ज माफ झालंय, बोंडाळीचे पैसे येणार आहे. तुम्हाला नाही बोंडाळी, खाली येते. आपल्याला नाही. आपल्याला आळी नाही, बोंडाळी नाही, आपल्याला किडा. आळी नाही, बोंडाळी नाही. पैसे येणार आहे, रिलॅक्स. मग तो म्हणला पुढच्या वर्षी करू. नवरदेवाचा बाप काय म्हणतो माहिती का? आता थांबतो. मग तो म्हणला थांबू नका, तुमचं चालू द्या. मग आता पोरीचा बाप हुशार झालाय. तो आता डायरेक्ट काय म्हणतो माहिती का? मी असा आहे भाऊ, मोकळा. पोऱ्याचा बाप म्हणला अख्खा आपलं. ह्या 2-3 वर्षात जेवढे लग्न झालेत ना, टोटल लग्नाचा खर्च आता पोऱ्याचा बाप करतोय. आला आला. आता याला दोघांना द्या. आता
या 2-3 वर्षात जेवढे लग्न झाले ना, टोटल लग्नाचा खर्च आता पोरीचा बाप करतोय. पोरीचा बाप आता खिशात हातच घालीत नाही. मस्त नवे कपडे घालून कार्यालयात हिंडतो. भरपूर जेव्हा लय दिसाना नालायक सापडलाय. आणि पोऱ्याचा बाप हातात दोतार धरून विठाल 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 बाप म्हणलं पुरीला मोबाईल नको. आलीच मधी असावा प्रसंगाला असावा. आला प्रसंग. आणि चौथं वाक्य सांगतो अभिष्ट चिंतनाला, सगळं गेलं तरी जाऊ द्या, हे सगळं आपण कमावणार आहे. हो, पण लक्ष्मीचा वापर, परत वाक्य नीट आहे का बरं का, लक्ष्मीचा वापर चांगल्या ठिकाणी करा, ती दुप्पट होईल. लक्ष्मी कुठे घालू नका. पैसा ही चंचले. किती जण आले किती जण बंगल्यावाल्याच्या गेट पुढे भिकारी गेले होते. बंगल्यावाले एवढं होतं. तो भिकाऱ्याला म्हणला बाहेर देख, जर गेट मध्ये दिसला तर तंगड्या तोडीन. तो भिकारी म्हणला मी असाच होतो. अरे तू तरी तंगड्या तोडीतो, पण मी पोत्यात घालून भिकारी हाणीत होतो. आता माझ्या हे दिवस आले हे तुला सांगाय आलो. लक्ष्मी नम्रतेने वापरा. आणि आज 80% लोकांना लक्ष्मी वापरता येत नाही. तुमचं मत काय? कशाला कमायचं एवढं? चौथा मजला काढला तरी वर गज काढतो म्हणजे मरच आहे तुला. तू टिकला पाहिजे ना वास्तू शांती बोध. 27 खोल्यांचा बंगला, 13 बेडरूम, 9 बाथरूम आणि एकच पोरग ऊर फाट्या बावलीच. ते नवरी बाळण्याला ते मिवणीला खुणवायचं. ती म्हणली मला दिवस गेले तेव्हा हे सरळ झालं.